नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच भारी दाखवला बरं का. आता समिताच्या श्राद्धामध्ये जो झालेला सगळा प्रकार आणि त्याच्यामुळे आता पृथ्वी आणि विद्याधरने ज्या प्रकारे जे कारस्थान केलं आहे त्याच्यामुळे आता युगंधरने खूप मोठा निर्णय घेतला आहे आणि तो म्हणजे त्याने आता स्वतःचं मृत्यूपत्र बनवून घेतलं आहे आणि स्वतःची सगळी प्रॉपर्टी आता त्याने इकडे आनंदीच्या नावी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पण जेव्हा आता हे सगळं आता इकडे शिल्पाला आणि बाकी सगळ्या त्याच्या मुलांना कळतं तेव्हा मात्र सगळ्यांमध्ये खूप मोठा गोंधळ उडालेला आहे. तर ज्या क्षणी हे सगळं शिल्पाला कळतं तेव्हा मात्र शिल्पाचा अगदी तिळपापड झालाय आणि त्याच्यामुळे शिल्पा आता आनंदीच्या अंगावर धावून उभी राहते. तर युगंधर मात्र आनंदीच्या बाजूने उभा असतो. आता नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, आनंदीचा या सगळ्यामागे काय निर्णय असणार आहे, हे सगळं काही आपण सविस्तर पाहूया. तर मंडळी आजचा भाग खूप खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या. आणि युगंधरने जो काही निर्णय घेतलेला आहे म्हणजे मृत्यूपत्र बनवलेला आहे तो निर्णय तुम्हालाही कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी इकडे आता युगंधरला जेव्हा कळलंय की म्हणजे हे सगळं विद्याधरचं कारस्थान होतं तेव्हा मात्र आता विद्याधरला आणि पृथ्वीला दोघांना सुद्धा आता युगंधर घरातून बाहेर काढायला निघालेला असतो. मग त्याने हातात राख उचललेली असते आणि तिथे ती शपथ घेतो की माझ्या समिधाच्या श्राद्धामध्ये ज्यांनी ज्यांनी विघ्न आणले त्यांना ह्या घरात राहण्याचा अधिकार नाही असं म्हणत आता तो विद्याधरला आणि युगंधर दोघांना सुद्धा घरातून बाहेर काढणार. तेवढ्यातच आनंदीचा आवाज येतो. आनंदी म्हणते की थांबा थांबा म्हणत आनंदी बाहेर येते आणि सगळेजण आता इकडे मागे वळून पाहतात. तर आनंदीने एक फोटो म्हणजे संविधाचा जो फाटलेला फोटो होता तो तिने व्यवस्थित केला आहे आणि तो फोटो घेऊन सगळ्यांच्या समोर येते. आणि आता इथे आनंदी सगळ्यांसमोर म्हणत असते की आज जे काही झालं ते काही योग्य नव्हतं. आज संविधाताईंचं श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या दिवशी घरात असा कलह होणं, वाद होणं ह्याच गोष्टी चांगल्या नाही आहेत. आता सगळेजण आनंदीकडे पाहत बसतात. आनंदीने जो फोटो बनवला आहे म्हणजे चिपकवून आणलेला आहे तो तिने आणून तिथे सगळ्यांसमोर ठेवते आणि म्हणते की माझा हा फक्त एक छोटासा प्रयत्न होता. काल जो काही प्रकार झाला आहे संविधाताईंचा जो काही फोटो फाटला गेला तो मी फक्त चिपकवण्याचा प्रयत्न केला आणि मलाही असंच वाटतं की जसे ह्या फोटोचे 2 भाग झाले तसे या घराचे सुद्धा 2 भाग झालेले आहेत. आणि असं म्हणतात की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं घरामध्ये श्राद्ध असतं तेव्हा त्या व्यक्तीचा आत्मा त्या घरामध्ये वावरत असतो, तिथे सगळं काही बघत असतो आणि आपल्या घरामध्ये जो काही प्रकार झाला तो बघून समिताताईंना तो अजिबात आवडलं नसेल. त्यांना हे सगळं बघून दुःखच झालं असेल. समिताताईंनी इतकी वर्ष कष्ट करून हे घर जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला, पण आज या घराचे 2 तुकडे झालेले पाहून त्यांना अजिबातच चांगलं वाटलं नसणार आहे. आणि माझी एकच विनंती आहे किमान समीरताईंना बरं वाटावं, त्यांना चांगलं वाटावं म्हणून किमान आजच्या दिवशी तरी या घराचे 2 तुकडे होऊ दे नको. आपण सगळ्यांनी आजच्या दिवशी एकत्र येऊया. असं जेव्हा ते इथे आनंदी म्हणत असते, हा पृथ्वी तिच्याकडे बघतच बसलेला असतो. म्हणजे सगळेच बघतात, पण पृथ्वीच्या मनात असं झालं की ही नक्की कोण आहे तरी कोण? प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे आहे आणि आईबद्दल तिला एवढं सगळं माहिती आहे. नक्की कोण आहे कोण? आता जेव्हा आनंदी हे सगळं सांगत असते ना, तेव्हा युगंधरला सुद्धा हे म्हणणं आता पटतं. म्हणजे नक्कीच जो काही प्रकार झाला जो समिधाचा फोटो फाटला गेला, श्राद्धामध्ये एवढे सगळे विघ्न आले, हे काही आता समिधाला आवडलं नसणार आहे आणि त्यात ह्या दोघांना आता घरातून बाहेर काढलं तर ते सुद्धा समिधाला नक्कीच आवडणार नाही आहे. त्याच्यामुळे आनंदीचं जे बोलणं आहे म्हणजे आपण या दिवशी किमान तरी एकत्र यायला हवं, किमान समिधाताईंना बरं वाटेल. आनंदी पुन्हा आता सगळ्यांना म्हणते की मी सगळ्यांसमोर विनंती करते, किमान समिधाताईसाठी तरी आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवं. आता आनंदी जेव्हा असं म्हणते युगंधरला हे पटलंय आणि युगंधर आता सगळ्यांसमोर म्हणतो की फक्त आणि फक्त समिधासाठी म्हणून मी हा निर्णय मान्य करतो. आणि असं म्हणत आता युगंधर स्वतः तिथून रागाने निघून गेलाय. बाकी सगळ्यांना सुद्धा आता थोडंसं बरं वाटलं, किमान आनंदीच्या या वागण्यामुळे तरी पृथ्वीमधलं आणि युगंधरमधला जो वाद होता तो थोडाफार तिथे शांत झालेला आहे. आता हा जो पृथ्वी आहे ना आनंदीकडे पाहतच बसलाय. म्हणजे काय प्रकार आहे हा सगळा? ही मुलगी नक्की आहे तरी कोण आहे? आता इथे शिल्पासुद्धा म्हणते की बाकी सगळ्यांनी सुद्धा आता तुम्ही सगळेजण शांत व्हा आणि आपापल्या रूममध्ये चला आणि आराम करा. आता ही चाललेली असते म्हणजे शिल्पा तिथे निघून चाललेली असते आणि आता ती पृथ्वीला सुद्धा म्हणते की चला तुम्ही सगळेच झाला आपापल्या रूममध्ये. तेवढ्यात पृथ्वी आता निघालेला असतो आणि पुन्हा तो मागे वळतो आणि म्हणतो की थांबा, ही मुलगी आहे तरी कोण? ही मुलगी माझ्या आईचं हवण करते, तिचा फाटलेला फोटो जोडून आणते, ह्या आपल्या घराला आपलं आपलं घर असं म्हणत असते. नक्की कोण आहे तरी कोण? आता पृथ्वीने मात्र हा प्रश्न विचारल्यानंतर शिल्पाला बाकी सगळ्यांनाच प्रश्न पडतो. आता जर पृथ्वीला समजलं की ही युगंधरची बायको आहे, युगंधरने दुसरं लग्न केलं आहे, तर आता आणखीन मोठा गोंधळ होणार, मोठा राडा होणार. आता हा पृथ्वी पुन्हा आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की कोण आहेस कोण तू? त्यावर आता आनंदीला काय बोलावं काहीच कळत नाही आहे आणि तो म्हणत असतो की एवढं सगळं तू अगदी मन लावून माझ्या आईसाठी का बरं करतेस? काय संबंध काय आहे तुझा ह्या घराशी, माझ्या आईशी?
काय आहे? आता तेव्हा मात्र हा विद्याधर मनातल्या मनात म्हणत असतो, की आत्ता ह्याला जर समजलं, की ही याची दुसरी आई आहे, ह्याच्या बापाने दुसरं लग्न केलंय, तर मोठा राडा होणार आहे आणि हा राडा बघायला जाम मजा येणार आहे. आता विद्याधरला खरं तर आनंद होत असतो, पण शिल्पाला काय सांगावं, काय कळतच नाहीये. आता आनंदीसुद्धा काही बोलत नाहीये. तेवढं शिल्पा म्हणते, की नाही ती आपल्या घरी अशी अधूनमधून येते आपल्याला केव्हा तरी मदत करायला. त्यावर आता ही माई जी आहेत त्यांना हे वाईट वाटतं, कारण आनंदीची अशा प्रकारे शिल्पाने जी काही ओळख करून दिली आहे ना, ते माईंना सुद्धा आवडलेलं नसतं. आनंदी बिचारी हातात हात घेऊन गप्प उभी असते. विद्याधर ही सगळी मजा बघत असतो आणि हे आता जे बापू आहेत त्यांना सुद्धा हे आवडलं नाहीये. त्यावर आता हा पृथ्वी जो आहे तो परत म्हणतो, की म्हणजे कामवालीच ना, म्हणजे घरात मदत करायला येते म्हणजे एक प्रकारे कामवालीच आहे ना ती. आता सगळेजण आनंदीकडे पाहत असतात आणि माईंना, बापूंना सगळ्यांना खरं तर वाईट वाटतं. इथे हिला आनंद झालाय, पण धनश्रीला भारी वाटतं कारण तिला कामवाली म्हटलं गेलेलं आहे. आता बिचाऱ्याला हे काय माहीत असतं, तो आनंदीचं कौतुक करतो आणि म्हणतो, की "तू आईचं हवण अगदी खूप छान पद्धतीने केलंस. तुझ्या मनात आईबद्दल इतकं प्रेम आहे, काळजी आहे, बघून छान वाटलं आणि तू हवन केलंस ना, खूपच सुंदर केलंस." आणि त्याबद्दल आता तो आनंदीला काही बक्षीससुद्धा देणार असतो. पण तो आनंदीला म्हणतो, "तू जर नोकर आहेस, मग तू हे सगळं का करतेस?" आणि तेही इतकं मनापासून. आता आनंदीला काय बोलावं कळत नाहीये. आनंदी म्हणते, "ते काय आहे ना, की समिताताईंबद्दल मला ह्या सगळ्यांबद्दल इतकं काही समजलं. त्याच्यामुळे मला असं वाटलं, की त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं." पण हा पृथ्वी आता आनंदीला पुन्हा विचारतो, "पण तू नक्की आहेस तरी कोण? कोण आहेस तू?" त्यावर आता ही आनंदी म्हणजे असं त-त-प करत असते. तिला आता खरं काही बोलता येत नाहीये. पण तेवढ्यात ती म्हणते, की "हो, मी मी ना ह्या घरातली नोकर आहे." आता आनंदीने पृथ्वीला आपण या घरची नोकर आहोत अशी ओळख करून दिली आहे. खरं तर बिचारीला ही अशी ओळख करून देताना वाईट वाटतं, पण तरीसुद्धा ती बोलते आणि आता हे सगळं ऐकून विद्याधरला मोठा धक्का बसलाय, म्हणजे ह्या आनंदीने अशी का ओळख करून दिली आहे? इथे शिल्पाला मात्र बरं वाटतं, कारण आनंदीने स्वतःची नोकर म्हणून अशी ओळख करून दिली आहे. पण हा पृथ्वी त्याला असं वाटतं, की किमान युगंधर निंबाळकरापेक्षा तरी या मुलीला आपल्या आईबद्दल इतकं काही वाटतंय, त्याला हे ऐकून बरं वाटतं आणि तो तसं बोलून व्यक्तसुद्धा होतो. आनंदीने स्वतःची नोकर म्हणून जी ओळख करून दिली ना, त्याच्यामुळे माईला आणि बापूंना वाईट वाटतं. पण तेवढ्यात आता हा जो पृथ्वी आहे स्वतःच्या खिशातून पैसे काढतो आणि ते पैसे आता आनंदीच्या हातामध्ये देत असतो. आनंदी ती काही पैसे घ्यायला तयार नसते, पण पृथ्वी म्हणतो, की "अगं घे ना, दक्षिणा म्हणून घे." आणि तो स्वतःच्या खिशातले काही पैसे आनंदीला दक्षिणा म्हणून तिच्या हातामध्ये देतो. आनंदीला बिचारीला अक्षरशः वाईट वाटत असतं, पण ती बिचारी काही न बोलता ते गपगुमाने पैसे हातामध्ये घेते. मंडळी, आता जो काही ते प्रकार झाला ना, त्याच्यामध्ये पृथ्वीच्या मनात आनंदीबद्दल चांगल्या भावना किंवा चांगलं मत निर्माण झालंय, कारण तो तिच्याशी चांगलं वागत असतो, चांगलं बोलत असतो आणि खरं तर तिच्याकडे बघताना तो ज्या पद्धतीने बघतोय, कुठेतरी असं वाटतं, की हा तिच्या प्रेमात वगैरे पडतोय की काय? पण असं काही दाखवू नये म्हणजे झालं, कारण त्याला माहीत नाही ना आनंदीचं अजून आणि युगंधरचं अजून लग्न झालेलं आहे ते. म्हणजे मी फक्त हे बोलून दाखवलं, कारण पृथ्वीच्या वागण्यावरून त्याच्या मनात आनंदीबद्दल कुठेतरी आदर निर्माण झालाय असं जाणवलं, म्हणून मला असं वाटलं, म्हणून मी ते व्यक्त केलं. ठीक आहे, आता पुढे बघूया. आता पृथ्वी आनंदीच्या हातामध्ये पैसे देतो आणि तो आनंदीकडे काही वेळ पाहतच उभा राहिलेला असतो. बाकी सगळेजण पण तिथे उभे असतात, त्यांच्याकडे पाहत असतात आणि आनंदी आता तिथून चाललेली आहे. म्हणजे ती तिथून पैसे घेते आणि किचनमध्ये चालली आहे. पण पृथ्वी मात्र तिच्याकडे असं वेगळ्याच नजरेने किंवा कौतुकाने पाहतोय आणि आनंदी आता इकडे किचनमध्ये येते. तिला खूप वाईट वाटतं, कारण तिने स्वतःची ओळख नोकर म्हणून करून दिली आहे आणि तिचे पैसे दक्षिणा म्हणून दिलेले असतात, ती आणून देवाऱ्यामध्ये ठेवून देते. आणि देवासमोर पैसे ठेवून ती आता इथे नमस्कार करत असते. मागून सुनीता येते आणि म्हणते, की "आनंदीताई, तुम्ही असं काय करताय? अहो, तुम्ही आज काय केलंत हे? तुम्ही ह्या घरच्या मालकीण आहात. युगंधर साहेबांच्या बायको आहात. तुमचं लग्न झालंय आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांना अ, त्यांची अशी ओळख करून का दिली, की तुम्ही ह्या घरच्या नोकर आहात म्हणून?" आता आनंदी बिचारी हात जोडून उभीच असते. आता सुनीता हात धरते आणि म्हणते, "बोला ना आनंदीताई, तुम्ही असं का केलंत? तुम्ही तुमची खरी ओळख का नाही सांगितलीत? तुम्ही मालक साहेबांची बायको आहात, हे का नाही त्यांना सांगून दिलंत?" आनंदी म्हणते, की कसं सांगणार आहे? आधीच घरामध्ये जो काही वाद झालाय, त्याच्यामुळे घरात सगळेच नाराज आहेत. सगळ्यांचा आणि त्यात त्यांना जर हे कळलं, की मालक साहेबांनी माझ्याशी लग्न केलंय, तर आणखीनच वाद निर्माण झाला असता. आणि तसंही सुनीताताई, माझं या घरामध्ये काय स्थान आहे? ना मला लग्न झाल्यापासून बायकोचं स्थान मिळालं, ना ह्या घरामध्ये सुनेचं आणि ना मुलांचं. सांगा ना, माझी या घरामध्ये काय किंमत आहे? काय स्थान आहे माझं या घरामध्ये? असं बोलून आनंदी बिचारी खूप भावूक झालेली असते आणि रडत असते. पण सुनीता म्हणते, "पण आनंदीताई, तुम्ही ही गोष्ट अशी लपून नको ठेवायला पाहिजे होती. तुम्हाला त्या मुलांना कळायला हवं होतं, की तुम्ही त्यांची आई आहात ते." त्यावर आता आनंदी म्हणते, की "नाही, पण अशा पद्धतीने नाही." तर मंडळी, इकडे आता अर्ची आणि आबा आरतीला शोधत असतात. म्हणजे
आरती बॅग घेऊन गेली. आता हे सगळं अर्चीचा आणि आरतीचा प्लॅन असतो, पण आबांना मात्र आता खूप वाईट वाटतं की त्यांना असं वाटतं की खरंच आरती घर सोडून गेली की काय, आणि म्हणून ते खूप भावूक झालेले असतात. त्याच्यामुळे आता अर्ची कसलाही वेळ न घालवता आबांना घराच्या बाहेर येते आणि म्हणते की या इकडे या. आणि ती आता आरतीला आवाज देते, आरती ताई अगं ये इकडे ये लवकर, आणि असं बोलवून तिला बोलवून खेळते. आरती आता येते आणि म्हणते, आबा म्हणतात हे काय ही इथे? त्यावर आरची म्हणते की हो, आरती ताई मुळात घर सोडून गेलीच नव्हती, हा आमचा या दोघींचा प्लॅन होता. आबा तुम्ही आरतीताईशी किती दिवस झाले बोलत नाही आहात, तिच्याशी अबोला घेतलात आणि आज 2 मिनिटं काय ती तुमच्या नजरेसमोर नाही आहे. तुम्ही इतके भावूक झालात बघा, तुमच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येत आहे. आणि तुम्ही सांगा इतके दिवस तिच्याशी का बरं अबोला करून घेतलाय? आणि खरंच आरतीताई घर सोडून गेली असती मग, पण ती नाही गेली आहे, ती घर सोडून आली आहे. खरंच तुम्हाला तुमचा हा अबोला मिटावा ना, म्हणून आम्ही दोघींनी हा सगळा प्लॅन केला होता. आता आबा पुन्हा चिडतात आणि रागाने घरी निघून चाललेले असतात. आरती बॅग टाकते आणि आबांच्या मागे मागे धावत जाते आणि म्हणते, बाबा आबा असं काय करताय तुम्ही? सांगा ना, किती दिवस माझ्याशी हा असा अबोला घेणार आहात? अहो आत्ता मी थोडा वेळ तुमच्या नजरेपासून दूर गेले, तुम्हाला किती त्रास झाला तुमच्या डोळ्यात दिसतोय तो मला. आणि मी जर कायमची मुंबईला निघून गेली तर? आणि आबा मला माहिती आहे माझी चूक झाली आहे, पण मी शब्द देते तुम्हाला, मी पुन्हा ती परीक्षा देणार आहे. माझं एकदा ऐकून तरी घ्या. मी तुमच्या समोर अभ्यास करणार आहे आणि चांगले मार्क्स अगदी पहिली येऊन दाखवणार आहे. खरंच आबा सांगते मी तुम्हाला. आता आरती असं म्हणाल्यानंतर आबांना थोडंसं भारी वाटतं की म्हणजे आरती पुन्हा परीक्षा द्यायला तयार झाली आहे. अर्चीसुद्धा म्हणते की हो आबा, आरती ताई पुन्हा परीक्षा देणार आहे. आणि ह्या गोष्टीमुळे आता आबा आरतीला माफ करतात आणि तिला घट्ट मिठी मारतात आणि म्हणतात की खरंच. आरती म्हणते की हो, मी पुन्हा परीक्षा देणार आहे आणि तुमचं हे स्वप्न मी पूर्ण करणार आहे, असं आता आरती आबांना शब्द देते. तर मंडळी इकडे आता युगंधर हा रागारागाने इकडे फॅक्टरीमध्ये आलेला असतो. त्याने काहीच खाल्लं पिलेलं नसतं आणि त्याच्या मागं मग आता शिर्केसुद्धा आलेले असतात. शिर्के तर त्यांची विचारपूस करत असतात, पण युगंधर कोणाशी काही बोलायच्या मनस्थितीतच नसतो. पण तेवढ्यात आता शिल्पासुद्धा सारखी फोन करत असते. युगंधरने काही शिल्पाचे कॉल रिसीव्ह केले नाही आहेत म्हणून ते आता शिर्केंना करते. शिर्के आता सांगत असतात की शिल्पाताईचा फोन आहे, काय करू? युगंधर म्हणतो की फोन उचलायचा नाही आणि मुळात मी ते आलो आहे हे कोणालाही सांगायचं नाही आहे, मला थोडी शांतता हवी आहे. त्यावर आता शिर्केसुद्धा म्हणतात की बरं ठीक आहे. आता युगंधर चिडलेला असल्यामुळं शिर्केसुद्धा घाबरतो आणि शिल्पाचा तो काही फोन काही उचलत नाही आहे. आता शिर्के काही कामासाठी तिथून बाहेर निघून जातो आणि आता युगंधर खूप चिडलेला आहे, रागराग करतोय असं दाखवलेलं आहे. शिर्के बाहेर येतात नाही येतात तेव्हा पुन्हा आता तिला त्यांच्या फोनवरती शिल्पाचा फोन येतो. शिर्के म्हणतात, आता काय करू? ही शिल्पाताई तर सारखी सारखीच फोन करते. पण आता ते शिल्पाचा फोन रिसीव्ह करतात. शिल्पा म्हणते की अरे, युगंधर आहे का तिकडे फॅक्टरीमध्ये? आता शिर्के बिचारे खोटी शपथ देतात कारण त्यांचा नाईलाज असतो आणि म्हणतो की नाही, मालक साहेब इकडे नाही आलेत, म्हणजे मला तरी भेटले नाही आहेत ते अजून. तर शिल्पा म्हणते की खरं युगंधर तिकडे आला नाही आहे? त्यावर आता हा शिर्केसुद्धा म्हणतात की हो, अ, खरं सांगतोय, मालक साहेब मला भेटलेच नाही आहेत, मालक साहेब नाही आले तिकडे. आता इकडे शिल्पाला टेन्शन आलं की युगंधर नक्की गेला कुठे. पण तेवढ्यात आता एक वकील आलेत, म्हणजे युगंधरने ऑलरेडी वकिलांना फोन करून बोलावून घेतलेलं असतं. शिर्के आणि आता हे दोघं जण इकडे बोलत असतात आणि तेवढ्यात वकिलांची एंट्री होते. आणि शिर्के म्हणतात की वकील साहेब तुम्ही आत्ता यावेळेला इथे? त्यावर युगंधर म्हणतो की हो, मीच बोलावून घेतले त्यांना. तर आता शिर्के म्हणतात की काही महत्त्वाचं काम होतं का? त्यावर युगंधर म्हणतो की हो, महत्त्वाचंच काम आहे, कारण मला माझं मृत्यूपत्र बनवून घ्यायचं आहे. आता शिर्केंना मोठा धक्का बसला की एवढ्या रात्री मालक साहेबांनी वकिलांना बोलवलं आहे आणि एवढ्या अर्जंटमध्ये का मृत्यूपत्र बनवून घेत आहेत? त्यावर आता शिर्के म्हणतात की मालक साहेब, पण एवढ्या घाईघाईमध्ये आणि एवढ्या रात्री तुम्ही अचानक का वकील साहेबांना बोलवलं आहे आणि आत्ता मृत्यूपत्र? त्यावर आता युगंधर म्हणतो की हीच ती वेळ आहे, मला आजच्या आज माझं मृत्यूपत्र बनवून घ्यायचं आहे. आता युगंधरने नक्की काय विचार केला आहे काय माहीत नाही आहे, पण एवढ्या घाईघाईत मृत्यूपत्र बनवायचा विचार घेतला आहे, डिसिजन घेतला आहे, म्हणजे त्याच्या मनात नक्कीच काहीतरी मोठं असणार आहे. आणि तो आता वकिलांना म्हणतो, मी जसं जसं सांगतो तसे पेपर बनवून घ्या आणि माझा अंगठा त्याच्यावरती उठवून घ्या. आता इथे युगंधरने ज्या प्रकारे सांगितलं आहे त्या प्रकारे वकिलांनी सगळे पेपर्स बनवून घेतलेले आहेत. आणि आता शिर्के म्हणतात की मालक साहेब तुम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो शांत डोक्याने घेतला आहे ना, म्हणजे हा तुमचा फायनल निर्णय आहे ना? त्यावर युगंधर म्हणतो की हो, माझा डिसिजन फायनल आहे आणि मी हा अगदी विचार करून घेतलेला निर्णय आहे. आणि वकील आता निघून चालले आहेत. तर युगंधर त्या वकिलांना सांगतो की उद्या हे पेपर्स आमच्या घरी घेऊन या म्हणून. त्यावर वकील म्हणतात की हो. आता तिथून वकील तर निघालेत, पण शिर्केंना कळत नाही की युगंधर साहेबांनी एवढ्या घाईघाईमध्ये एवढा मोठा निर्णय का बरं घेतला असेल. शिर्केंना इकडे आता काही कळतच नसतं. पण तेवढ्या तिकडे आनंदी आता सुनीता आहे ना, त्या सुनीताला म्हणते की सुनीताताई, मला जरा तुमचा फोन देता का? मला घरी थोडं फोन करायचा होता. आणि आता सुनीता ही इकडे आरतीच्या फोनवरती फोन करते.
आता तो फोन नेमकी अर्ची पाहते आणि म्हणते की आनंदी ताईचा फोन, आणि ती लगेच धावतच घेऊन येते. आरती म्हणते स्पीकरवर ठेव. आता हे तिघंसुद्धा आनंदीचा फोन स्पीकरवर ठेवतात आणि बोलत असतात. आरची लगेच म्हणते की आनंदताई कशी आहे सगळं? तेवढ्यात आनंदीचा समोरून आवाज अगदी रडवळा असतो. बिचारी रडवळी झालेली असते. आबा तिचा आवाज ऐकून लगेच ओळखतात की काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. आबा म्हणतात की आनंदी, आनंदी काय झालं बाळा? काही झालं का? आता आनंदीला काय बोलावं काहीच कळत नाही आहे. आरती म्हणते आनंदी अगं काय झालं? तुला काही त्रास होतोय? तुला तिकडे कोणी काही त्रास देते का? आरतीताई सांग ना गं काय झालं? आरती म्हणते नाही, मला त्रास होत नाही आहे. पण आबा मला कळतच नाही आहे की मी काय करायला हवं. आज माझ्यासमोर जी गोष्ट समोर आली आहे ना, त्यातून मला सावरताच येत नाही आहे आणि ती गोष्ट मला पचवतासुद्धा येत नाही आहे. आबा म्हणतात सॉरी आनंदी, बाळा नक्की असं काय झालं आहे? सांगशील का नक्की काय झालं आहे ते? आनंदी म्हणते की आबा आज हवन होतं आणि हवन व्यवस्थित झालं. पण त्यानंतर माझ्यासमोर जी गोष्ट आली ना, त्या गोष्टीमुळे माझं अवसानच गळून पडलं आहे. मला कळतच नाही आबा मी काय करू ते? आबा मालक साहेबांना आधीच 3-3 मुलं आहेत. 3 मुलं आणि तीही माझ्यापेक्षा मोठी. आता असं ऐकल्यानंतर तिकडे आरतीला आणि अर्चीलासुद्धा खूप मोठा धक्का बसलाय बरं का. पण इकडे ही गोष्ट मात्र आबांना आधीच माहीत असते. आबांना तितकंसं रिॲक्ट नाही करत, पण आबांना हे वाईट वाटतं की आनंदीला ही गोष्ट पहिल्यांदा कळली आहे. आबा म्हणतात की ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती आनंदी, तुला माहीत नव्हती का? आता आर्ची आणि आरती दोघंसुद्धा आबांकडे पाहतात, कारण ही गोष्ट त्या दोघींनासुद्धा माहीत नव्हती. आनंदी म्हणते आबा तुम्हाला ही गोष्ट आधीपासूनच माहीत होती का? आबा म्हणतात की हो, ही गोष्ट आम्हाला सगळ्यांना आधीपासूनच माहीत होती. आनंदी म्हणते की आबा मी अजून मालक साहेबांची बायको म्हणून स्वतःचं स्थान निर्माण करू शकले नाही आहे. अजूनही मालक साहेबांच्या मनात साशंका आहे आणि मी ह्या 3-3 मुलांची आई कशी काय बनू? आणि ही मुलं माझ्यापेक्षा मोठी आहेत. मला कसं जमणार आहे हे सगळं? आनंदी पॅनिक झालेली असते, रडत असते. आबा म्हणतात आनंदी बाळा आधी शांत हो. आणि हे बघ, आई होण्यासाठी वय पाहिलं जात नाही बाळा. एखाद्यावर माया करण्यासाठी, मायेची पांघर घालण्यासाठी त्यासाठी वय कधीच पाहिलं जात नाही बाळा. मी नाही का तुमच्या तिघींचा सांभाळ केला आणि करतोय ना अजून पण? त्यावर आनंदी म्हणते की तेच ना आबा, तुम्ही कसं काही 3-3 मुलींना वाढवलं, कसं आमचा सांभाळ केलात? त्यावर आबा म्हणतात की फार काही कठीण नाही आहे बाळा. कसं माहिती आहे का, मूल सांभाळणं जरी कठीण वाटत असलं तरीसुद्धा मायेने प्रेमाने जर आपण एका छताखाली राहिलो, एकमेकांना समजून घेतलं तर काही कठीण नसतं. आनंदी म्हणते की आबा मला तेच तर जमत नाही आहे ना, मला जमेल का हे सगळं? आबा म्हणतात की सगळं काही जमेल. आनंदी म्हणते पण आबा मला हे सगळं जमणार आहे का? आबा म्हणतात जर आपला पाया मूळ जर भक्कम असेल ना, तर सगळं काही जमतं आणि तुला पण सगळं काही जमणार आहे. आनंदी आता इथे डोळे पुसते आणि म्हणते की आबा खरं तर मी खूप घाबरले होते. मला खूप भीती वाटत होती की मी हे सगळं कसं काही सांभाळून घेईन. पण आबा तुमच्या या शब्दांनी आता मला वाट सापडली आहे आणि मी ह्या तिन्ही मुलांची आई आता बनून दाखवेनच. असं जेव्हा आता आनंदी म्हणते, आबा म्हणतात बरं ठीक आहे, डोळे पुस बरं आता लवकर तुझे. आनंदी स्वतःचे डोळे पुसून घेते आणि आता सगळ्यांनाच भारी वाटतं. इकडे आनंदी आता फोन ठेवून देते आणि ही आता युगंधरचा वाट पाहत असते. म्हणजे युगंधर खूप उशीर झाला आहे तरी अजून घरी आलेलाच नाही आहे. आणि तेवढ्यात युगंधर येतो. आनंदी म्हणते की मालक साहेब. युगंधर म्हणतो आनंदी तू अजून झोपली नाही आहे, जागीच आहेस? आनंदी म्हणते मालक साहेब तुम्ही दुपारपासून काही खाल्लंच नाही आहे. अगदी श्राद्ध झाल्यानंतर प्रसादसुद्धा घेतला नाही आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही प्रसाद घेतल्याशिवाय काही खातसुद्धा नाही आहेत आणि त्याच्यामुळे थांबा जरा. आणि तिने तिच्या पदरातून आता प्रसाद एका वाटीतून आणलेला असतो आणि तो मालक साहेबांना म्हणते हा प्रसाद घ्या आणि प्रसाद खाऊन घ्या. प्रसाद खाल्ल्याशिवाय तुम्ही काही खाणार नाही हे मला माहिती आहे. आणि आनंदी आता युगंधरला तो प्रसाद देते. प्रसाद दिल्यानंतर म्हणते की मालक साहेब काहीच खाल्लं नाही आहे तुम्ही, काहीतरी थोडंफार खाऊन तरी घ्या. युगंधर म्हणतो मला तशी भूक नाही आहे. आनंदी म्हणते की मालक साहेब असं काय करताय, किमान समिधाताईंसाठी तरी. आता मंडळी इकडे सगळेजण आता जेवायला बसलेले असतात बरं का. आणि जेवायला बसलेले असताना आनंदी नोकरांची साडी घालते आणि तिथे डायनिंग टेबल जवळ येते. आता युगंधर पाहतो आणि म्हणतो की आनंदी हे काय, तू ही अशी नोकर लोकांसारखी साडी का घातली आहेस? सगळेजण आनंदीकडे पाहतात आणि तेवढ्यातच आता जो पृथ्वी आहे तो म्हणतो की नोकरांसारखी साडी घातली आहेस, कपडे घातले आहेस म्हणजे नोकर आहे ना ती, मग नोकरांसारखीच राहणार, ती नोकरांसारखेच कपडे घालणार. युगंधरला आता आश्चर्य वाटतं. युगंधर उठून आनंदीच्या जवळ येतो आणि म्हणतो की आनंदी हा सगळा काय प्रकार आहे? आनंदी आता इकडे युगंधरला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते की मालक साहेब हो मीच अशी ओळख करून दिली आहे, कारण ह्या मुलांचं मला मन प्रेमाने जिंकायचं आहे. मालक साहेब म्हणतात पण तुला नोकर व्हायची काही गरज नाही आहे. तू सगळ्यांना सांगायला हवंस की तुझं आणि माझं नातं काय आहे ते.
तू या घरची नोकर नाही आहेस. आनंदी म्हणते की मालक साहेब तुमचं बरोबर आहे. पण काय ना आतापर्यंत माझ्या माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय आहेत ते माझ्या नशिबाने घेतलेत. पण हा निर्णय मात्र माझा मला घ्यायचा आहे. कारण तिन्ही मुलांना मला त्यांचं मन प्रेमाने जिंकायचं आहे आणि म्हणूनच मी हा एवढा मोठा निर्णय घेतला आहे. काय आहे ना आता सगळ्यांना लगेच कळलं की आपलं लग्न झालेलं आहे. तर मुलांच्या मनात आणखीन राग आणि द्वेष निर्माण होईल आणि मला ते तसं नको आहे आणि म्हणूनच मी हा एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे. आता आनंदीच्या या निर्णयावर युगंधरचा काय निर्णय असेल हे आपल्याला आता येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळणार आहे मंडळी. तर मंडळी तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि सोबत युगंधरने आता जो आणखीन एक मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे त्याने मृत्यूपत्र बनवलं आहे. त्या मृत्यूपत्रामध्ये नेमकं त्यांनी काय केलं आहे, त्यांनी प्रॉपर्टी नक्की कोणाच्या नावावर केली आहे, काय केलं आहे हे आता आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.